नमस्कार, मी देवीदास वसंतराव जाधव, राणा टाकळी सलामी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ येथील मी रेशीम शेतकरी आहे. माझे शेतामध्ये 4 एकर रेशीम शेती लागवड केलेली आहे. मी 2 टप्प्यामध्ये 2 शेड बांधलेले आहे. त्याच्यामुळे माझं दर 1.5 महिन्याला बॅचेस चालू राहतात. 12 महिन्यामध्ये मी 8 बॅचेस घेतो. आणि मी या रेशीम शेतीकडे वळण्याचं एकच कारण की आपण 20,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, लाख रुपये ज्या पद्धतीचं आपलं टार्गेट महिना पडायला पाहिजे त्या पद्धतीचं आपल्याला महिना पडू शकते. आणि त्या पद्धतीचं शेड आणि त्या पद्धतीची लागवड जर केलं तर आपण 50,000 रुपये किंवा 1 लाख रुपये महिना पडू शकतो. बाकी पिकामध्ये आपण असं ऊस म्हणा, केळी म्हणा, पपई म्हणा, भाजीपाला म्हणा, आपण असं दर महिन्याला फिक्स उत्पन्न नाही आहे. त्यामुळे त्यांचे वेगळे संकट येतात, वेगळे समस्या येतात, वेगळे नैसर्गिक आपत्तीमुळे बी आपण त्या पिकाला मात करू नाही शकत. पण हे रेशीम पीक असं आहे की याला 12 महिन्यामध्ये 12ही पीक उत्पन्न काढू शकतो आणि ते कन्फर्म आणि गॅरंटीने निघू शकतात. तर अशा पद्धतीने मी या रेशीम शेतीमध्ये वळालो आहोत.